नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा टेस्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, तर आपण पहिली बघणार आहे टोलन टेस्ट किंवा ह्यालाच आपण काय म्हणत असतो सिल्वर मिरर टेस्ट म्हणणार आहे. ठीक आहे, तर बघा आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपण बघूयात की ह्या टोलन टेस्टमध्ये टोलन रिएजंट असतो काय आपण हे बघूयात. ठीक आहे, बघा जनरली टोलन रिएजंट जो असतो आपण काय म्हणत असतो बघा सिल्वर नायट्रेट AgNO3 आणि प्लस काय असतं अमोनियम हायड्रॉक्साईड असतो बघा NH4OH. ठीक आहे, जनरली आपण ह्याला काय म्हणतो असतो टोलन रिएजंट किंवा जनरली ह्या कुठल्या फॉर्ममध्ये असतो बघा Ag या ठिकाणी काय असेल बघा NH3 टॉईस आणि या ठिकाणी काय असेल यावरती चार्ज प्लस असणार या ठिकाणी असेल OH मायनस. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये असतो. ओके, आता ह्याचा रोल काय बघूयात आपण. ठीक, तर पहिला रोल बघूयात बघा. याच्यामध्ये महत्त्वाचे तुम्हाला काही पॉईंट लिहून देतो, त्यानंतर डायरेक्टली एक्झाम्पल सांगतो तुम्हाला कुठला पॉझिटिव्ह देणार आहे. ठीक आहे, तर बघा आता महत्त्वाचे पॉईंट लिहिणार आहे आपण बघा. इट इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत बघा. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे बघा. आता हे रिॲक्शन जे आहे किंवा टोलन टेस्ट जे होतो का आपण कुठल्या कंडिशनमध्ये करणार आहे बघा OH मायनस म्हणजे बेसिक मीडियममध्ये असतं ना. दिस टेस्ट इज डन इन बेसिक मीडियम. ठीक आहे, बेसिक मीडियममध्ये रिॲक्शन होत असते. नेक्स्ट पॉईंट आहे बघा. आता इथून महत्त्वाचे पॉईंट आहेत खूप बघा. ऑल टर्मिनल अल्काइन gives पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला टर्मिनल कशाला म्हणायचं, नॉन टर्मिनल कशाला म्हणायचं ते. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवा अगोदर. त्यानंतर काय लिहू शकता बघा. अल्काइन जनरल दोन प्रकारचे असतात, एक टर्मिनल आणि एक नॉन टर्मिनल किंवा इंटरनल म्हणू शकतो. मग इथं काय लिहून दिले मी, ओनली टर्मिनल अल्काइन गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. जेवढे काय तुमचे टर्मिनल अल्काइन आहे सगळ्याचं सगळं देतील. आता लिहू शकता तुम्ही नॉन टर्मिनल और इंटरनल अल्काइन डू नॉट गिव पॉझिटिव्ह टोलन टेस्ट लिहा किंवा डू नॉट गिव टोलन टेस्ट लिहू शकता. टोलन टेस्ट. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा हे सांगेन मी तुम्हाला बघा. अगोदर थेरी लक्षात ठेवा, त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे मी. आता त्यानंतर बघा आता दुसरा पॉईंट बघणार आहे आपण. ऑल अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. आता ऑल अल्डिहाइड म्हणजे कुठले ॲलिफॅटिक घ्या किंवा ॲरोमॅटिक अल्डिहाइड घ्या. ठीक आहे, ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक. ठीक आहे, कुठलाही अल्डिहाइड घ्या, ॲरोमॅटिक असू द्या किंवा ॲलिफॅटिक असू द्या, सगळेचे सगळे अल्डिहाइड तुमचे काय देणार आहे टोलन टेस्ट पॉझिटिव्ह देणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा आता. कीटोन डू नॉट गिव पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. पण या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. ओनली अल्फा हायड्रॉक्झी कीटोन गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. आता का देतो मी तुम्हाला सांगणार आहे, पुढे मेकॅनिझम सांगणार आहे बरं. हे पॉईंट लक्षात ठेवा. काय लिहिलं आपण याच्यामध्ये बघा. इट इज ॲक्ट ॲज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आणि कशामध्ये रिॲक्शन होते, बेसिक मीडियममध्ये होते. जेवढे काय टर्मिनल अल्काइन आहेत सगळेच्या सगळे टोलन टेस्ट काय देतात पॉझिटिव्ह देतात. आणि नॉन टर्मिनल अल्काइन जे आहेत किंवा इंटरनल अल्काइन टोलन टेस्ट देत नाहीत. सगळेच्या सगळे अल्डिहाइड तुमची पॉझिटिव्ह टोलन टेस्ट देतात, त्यामध्ये ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असतील. त्यानंतर कीटोन डू नॉट गिव्ह पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. अल्फा हायड्रॉक्झी कीटोन गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. ठीक आहे, आणखी काय पॉईंट आहेत बघा. हे वरचं रफ करतो आणि पॉईंट लिहून देतो मी तुम्हाला इथे. नेक्स्ट पॉईंट बघा. हेमीॲसिटाल. आता हेमीॲसिटाल काय असतं मी सांगेन तुम्हाला एक्झाम्पल बघते वेळेस. हेमीॲसिटाल गिव्स
पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. हेमिॲसिटाल गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. त्यानंतर आहे बघा फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. टोलन टेस्ट लक्षात ठेवा, ओनली फॉर्मिक ॲसिड देत असतो बरं का. तुमचा जे काय ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत तर अदर दॅन फॉर्मिक ॲसिड तुम्ही कुठलाही घ्या तर तुमचा पॉझिटिव्ह टोलन टेस्ट देत नाही. ठीक आहे. आता बघा तुम्ही अल्डिहाइड कीटोन जर सोडला तर बाकी कुठलाही फंक्शनल ग्रुप घ्या तुम्ही, इस्टर घ्या, ॲसिड घ्या, ॲसिडपैकी हा सोडून बरं का, इस्टर असेल, अमाइड असेल, असाइल क्लोराईड असेल, हे तुमचे टोलन टेस्ट पॉझिटिव्ह देत नाहीत. ठीक आहे. हे महत्त्वाचे काही पॉईंट झाले. आता आपण याचं डायरेक्टली एक्झाम्पल आणि रिॲक्शन एक्झॅक्टली होती कसे हे बघूयात आपण. ठीक आहे. चला आपण वन बाय वन बघूयात. अगोदर आपण बघणार आहे बघा आता अल्काइन्स. आता टर्मिनल आणि नॉन टर्मिनल कशाला म्हणायचं बघा. सपोज आपल्याकडे दोन प्रकारचे अल्काइन आहेत. या ठिकाणी आर ग्रुप आहे, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी आर ग्रुप आहे. हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर आर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन आहे. त्यानंतर हायड्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन आहे. तर मला सांगा ह्या तीन अल्काइनपैकी कुठला टर्मिनल आहे आणि कुठला नॉन टर्मिनल आहे. तर लक्षात घ्या बघा, टर्मिनल कशाला म्हणायचं बघा, जो स्टार्टिंगला असलेला टर्मिनल म्हणतो असतो किंवा सिंपल लँग्वेजमध्ये बघा, ज्या sp कार्बनला किंवा ज्या कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्या कार्बनला जर हायड्रोजन जर असेल, लक्षात ठेवा, ज्या दोन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्या कार्बनला जर हायड्रोजन असेल त्याला म्हणायचं टर्मिनल अल्काइन. काय म्हणायचं त्याला? टर्मिनल अल्काइन म्हणायचं. सांगा हा टर्मिनल असेल का मग? यस, दोन हायड्रोजन या ठिकाणी. आपण कसा असेल तुमचा टर्मिनल अल्काइन. टर्मिनल अल्काइन. मला सांगा हा कार्बनला बघा बरं, आता ह्या दोन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे का? हायड्रोजन अटॅच आहे का? नाही. म्हणजे हा काय झाला तुमचा नॉन टर्मिनल, ऑर यू कॅन राईट इंटरनल. नॉन टर्मिनल ऑर इंटरनल. आता बघा हे टोलन टेस्ट हे टर्मिनलच का देतात हे आपण मेकॅनिझम बघूया त्याचं. ठीक आहे. तर बघा आता रिॲक्शन कशी होते एक्झॅक्टली. बघा ज्या वेळेस तुम्ही काय करता टर्मिनल अल्काइन घेता, सपोज आर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी हायड्रोजन आहे, ह्याची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत करणार आहे? टोलन रिएजन आहे ना. आणि टोलन रिएजन काय आहे मी तुम्हाला आता सांगितले बघा. काय असं सांगा, या ठिकाणी असेल AgNH3 टॉईस, यावरती पॉझिटिव्ह चार्ज, आणि या ठिकाणी काय असेल OH निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. मी आता ह्याचे लिहून पण दिले बघा. हे रिॲक्शन कुठल्या कंडिशनमध्ये सुरू असते? ॲसिडिकमध्ये का बेसिकमध्ये? सांगा. बेसिकमध्ये असणार आहे ना. आणि सगळ्यांना माहिती बघा ह्या कार्बनची जे काय हायब्रिडायझेशन असते, ह्या कार्बनची हायब्रिडायझेशन ते काय असते? sp हायब्रिडायझेशन असते. आणि जो हायड्रोजन sp कार्बनला अटॅच असतो तो हायड्रोजन मोर ॲसिडिक असतो. मग हा OH मायनस काय करत असतो बघा, इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करतो आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज बनवणार आहे. काय बनतं बघा इथं? आर कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे. आणि ह्या निगेटिव्ह चार्जला तुमचा जो काही Ag आहे हा Ag पॉझिटिव्ह काय करत असतो? स्टेबल करत असतो. एक तर तुम्ही असं लिहा किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता बघा, ह्याला असं बी लिहू शकता, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी काय असेल? Ag. आणि ह्या कंपाऊंडची तुम्हाला काय भेटणार आहे सांगा? ह्या कंपाऊंड भेटत असते व्हाईट प्रेसिपिटेट, व्हाईट PPT भेटणार आहे. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण सांगा? सिल्वर अल्कानाइड म्हणतो. ठीक आहे. आता बघा टर्मिनल सोबत काय केली तर टर्मिनलकडे ॲसिडिक हायड्रोजन आहे, म्हणजे ॲसिड बेस रिॲक्शन झाली आणि तुम्हाला ह्याचा व्हाईट PPT भेटलेली आहे. आणि नॉन टर्मिनलमध्ये मला सांगा ॲसिडिक हायड्रोजन आहे का? नाही. मग त्यामुळं नॉन टर्मिनल डू नॉट गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट अँड टर्मिनल अल्काइन गिव्स पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चला आपण अल्डिहाइडसाठी बघूयात ना. प्रत्येकाचे एक्झाम्पल बघणार आहे आपण. अल्डिहाइड अल्फा हायड्रॉक्सी असेल, हेमिॲसिटाल असेल. तर बघा आता पहिलं एक्झाम्पल आपण घेणार आहे बघा अल्डिहाइड्स. ठीक आहे. आर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल? हायड्रोजन असेल. रिएजन कुठला आहे सांगा? या ठिकाणी Ag
या ठिकाणी आहे NH3 टॉईस, या ठिकाणी आहे OH मायनस Ag प्लस लिहू शकता तुम्ही. दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण फॉर्मिक ॲसिडचं. हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय आहे फॉर्मिक ॲसिड, सेम रिएजन घेणार आहे. तिसरं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले बघा अल्फा हायड्रॉक्सी कीटोनचं, बरोबर आहे. सपोज हे एक एक्झाम्पल आहे आपलं, या ठिकाणी काय आहे OH आहे, ह्याच्यावर बी सेम रिएजंट आहे. तर बघा आता एक्झॅक्टली काय होतं इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सिल्वर जो काय तुमचा टोलंट रिएजंट आहे तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना. म्हणजे अल्डेहाइडवर तर तुम्ही माइल्ड ऑक्सिडेशन केला तर अल्डेहाइडचं तर कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा, ॲसिडमध्ये होतं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला, हा R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल O मायनस असेल, बरोबर आहे. आता बेसिक कंडिशन आहे त्यामुळे इथं O मायनस असणार आहे. आणि हा जो काही तुमचा Ag प्लस आहे, Ag प्लसचं कन्वर्जन कशामध्ये होतं इथं Ag मध्ये होतं बरं का, Ag मध्ये. आणि Ag तुम्हाला जे काय प्रेसिपिटेट भेटते यालाच आपण काय म्हणत असतो, सिल्वर मिरर म्हणत असतो, सिल्वर मिरर. बघा आता हे लक्षात घ्या, या ठिकाणी Agचे ऑक्सिडेशन स्टेट काय सांगा बरं, तर 0 आहे, बरोबर आहे. सॉरी इथं ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, +1चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे 0 मध्ये झालेलं आहे ना. बघा Ag वरती इथं +1 चार्ज आहे, +1चं कन्वर्जन 0 मध्ये झाले म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाले, इलेक्ट्रॉन गेन केले. त्याने इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे स्वतःचं काय झालं, रिडक्शन झालं. दुसऱ्या त्यांनी काय केलेलं आहे, ऑक्सिडेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा टोलन टेस्टमध्ये किंवा सिल्वर मिरर टेस्टमध्ये Ag प्लसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, Ag मध्ये होतं. ठीक. आता या ठिकाणी बघा आता हा जो काय फॉर्मिक ॲसिड आहे, ह्या फॉर्मिक ॲसिडकडे एक अल्डेहाइड सारखी माहिती आहे का बघा बरं या ठिकाणी, म्हणजे याचं ऑक्सिडेशन फर्दर पॉसिबल आहे, बरोबर आहे. मग इथला हायड्रोजन काढून इथं OH लावेन म्हणजे ऑक्सिडेशन पॉसिबल आहे. तर बघा ह्याचं ऑक्सिडेशन जर केलं तर काय होणार आहे सांगा बरं, इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी बघा ह्याचं डायरेक्टली कन्वर्जन कशामध्ये होतं बघा, CO2 प्लस वॉटर आणि प्लस काय भेटणार आहे तुम्हाला, Ag असणार आहे. अगेन ह्याची कशी मिरर असेल सांगा, सिल्वर मिरर असेल, सिल्वर मिरर असणार. ठीक आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्यामध्ये होतं काय एक्झॅक्टली बघा, या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे, टॉटॉमेरिझम. टॉटॉमेरिझममध्ये काय होतं बघा, इथला जो काय हायड्रोजन आहे व्यवस्थित बघा, इथला हायड्रोजन काय होतं बघा, हा बॉन्ड या ठिकाणी जातो आणि हा बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होत असतो, म्हणजे इथला हायड्रोजन वर जातो बघा. आणि काय होतं बघा इथं या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी काय आहे OH आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड झाला, या ठिकाणी काय आहे OH आहे. ठीक आहे. अशी माहिती तयार होते. अगेन याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा, आता ह्याचं टॉटॉमेरायझेशन करा, इथला हायड्रोजन इथं द्या, इथला बॉन्ड इथं न्या, म्हणजे काय होईल बघा, इथं या ठिकाणी डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी काय लागलेलं बघा, डबल बॉन्ड O, या ठिकाणी एक हायड्रोजन. आता मला सांगा इथं अल्डिहाइड बनला का सांगा बरं. मग इथं अल्कोहोल होता, टॉटॉमेरायझेशन करून इथं काय बनलेलं आहे, अल्डिहाइड बनलेलं आहे ना. आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन पॉसिबल असतं, ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा. मग या ठिकाणी असेल बघा, या ठिकाणी O असेल, या ठिकाणी O मायनस असेल आणि प्लस काय असेल, या ठिकाणी Ag सिल्वर मिरर असणार आहे. ठीक आहे. बघा हे जे आहे आपण हे जनरली आपण बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये बघत असतो बघा. ग्लुकोजमध्ये तर ऑलरेडी अल्डिहाइड आहेच, पण फ्रुक्टोजमध्ये कीटोन आहे, पण कीटोनला अल्फा हायड्रोजन आहे ना, त्यामुळे आपण म्हणत असतो बघा फ्रुक्टोज जो आहे तुमचा तो टोलन टेस्ट काय देत असतो, पॉझिटिव्ह देत असतो. ठीक आहे. तर हे झालं 3 एक्झाम्पल. आता आपण बघूया त्यामध्ये हेमी ॲसिटल कसं असतं ते. ॲसिटालिक असतं आणि हेमी ॲसिटालिक असतं बरं का. तर बघा सपोज आपल्याकडे एखादा एक्झाम्पल आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, या ठिकाणी R ग्रुप आहे, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे. हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, या ठिकाणी एक R ग्रुप आहे, या ठिकाणी एक ऑक्सिजन आहे, या ठिकाणी R ग्रुप आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल, ठीक आहे 2 एक्झाम्पल इनफ आहेत तुम्हाला. तर बघा लक्ष द्या, आता हे जे काही कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय बघायचं बघा, की हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला डायरेक्टली कनेक्टेड बघा, एकाच कार्बनला 2 ऑक्सिजन पाहिजे, ही पहिली कंडिशन आहे. बघा एका कार्बनला इथं बी ऑक्सिजन आहे, इथं बी ऑक्सिजन आहे, एका कार्बनला इथं बी ऑक्सिजन आहे, इथं बी ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन बघा, ह्या ऑक्सिजनला हा ग्रुप वेगळा पाहिजे आणि ह्या ऑक्सिजनला हा ग्रुप जर वेगळा असेल, म्हणजे 2 ऑक्सिजनला 2 वेगवेगळे ग्रुप जर असतील तर त्याला म्हणायचं हेमी ॲसिटल. ठीक आहे. बघा
एक पहिली कंडिशन काय, एकाच कार्बनला 2 OH 2 ऑक्सिजन पाहिजे आणि त्या ऑक्सिजनला जे काही 2 वेगवेगळे ग्रुप आहेत म्हणजे 2 ग्रुप आहेत ते 2 ग्रुप जर वेगवेगळे असतील त्याला म्हणायचं हेमी ॲसिटल. आणि त्यानंतर दुसरी कंडिशन बघा, अगेन पहिली कंडिशन सेम आहे, 2 ऑक्सिजन पाहिजे आणि ह्या 2 ऑक्सिजनला 2 R ग्रुप जर सेम असतील तर ह्याला म्हणायचं ॲसिटल. काय म्हणायचं, ॲसिटल. ह्याच्यामध्ये बरेचसे मुलं कन्फ्युजन होतात बरं का, हेमी ॲसिटल ॲसिटल काय असतं ते. हेमी ॲसिटल म्हणजे काय, एकाच कार्बनला 2 ऑक्सिजन असले आणि त्या 2 ऑक्सिजनला ते 2 ग्रुप आहेत ते कसे असणे, वेगवेगळे असणे. आणि एकाच कार्बनला 2 ऑक्सिजन आहेत, त्या 2 ऑक्सिजनला जे 2 ग्रुप आहेत ते जर सेम असतील त्याला म्हणायचं ॲसिटल. मग मला सांगा आपला टोलन टेस्ट जो आहे तो ॲसिटल देतो का, नाही देत. कोण देतं मग, हेमी ॲसिटल देतं. का देतं बघणार आहे आपण आता. बघा मेकॅनिझम सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. तर बघा मेकॅनिझम काय असते. या ठिकाणी आपण घेऊयात एक्झाम्पलच घेऊयात. OCH3 या ठिकाणी हायड्रोजन आहे, या ठिकाणी आहे OH. तुम्ही सगळ्यांनी मला सांगा हे ॲसिटल आहे का हेमी ॲसिटल आहे. ऑक्सिजनला इकडे वेगळा ग्रुप आहे, इकडे वेगळा ग्रुप आहे, म्हणजे काय झाला हा तुमचा हेमी ॲसिटल. ठीक आहे. हे आपण 4th एक्झाम्पल बघणार आहे. ह्याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, टोलन रिएजंट घ्यायचे. काय टोलन रिएजंट आहे सांगा, EgNH3 टॉईस OH मायनस आणि या ठिकाणी प्लस आहे. आता रिॲक्शन कुठल्या कंडिशनमध्ये सुरू आहे, बेसिक कंडिशनमध्ये सुरू आहे. मग हा OH मायनस काय करेल सांगा, इथला हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल का सांगा बरं, है ना. इथला OH मायनस काय करेल बघा, आता मेकॅनिझम जर बघितलं आपण, हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल आणि या ठिकाणी काय बनवणार आहे बघा, इथं असेल हायड्रोजन, या ठिकाणी असेल OCH3 आणि या ठिकाणी असणार आहे O मायनस. आता O मायनस झालं म्हणजे काय होणार आहे सांगा बरं, जसा हा O मायनस खाली येईल असा तसा हा काय होणार आहे, ग्रुप निघून जाणार आहे. निघून गेला म्हणजे काय बनलं बघा, इथं डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन काय बनलेलं आहे, अल्डिहाइड. आणि आपल्याला माहिती आहे अल्डिहाइडचं काय पॉसिबल असतं, ऑक्सिडेशन. कशामध्ये होईल, ॲसिडमध्ये का सॉल्टमध्ये, सॉल्टमध्ये होणार. आणि प्लस काय असेल एक Ag सिल्वर मिरर असणार आहे. ठीक आहे. तर एक्झॅक्ट असे मेकॅनिझम जात असतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेले. बघा हेमी ॲसिटल कसं असतं आणि ॲसिटल कसं असतं आणि हेमी ॲसिटलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये कसं होतं समजलं असेल. ठीक आहे. चला तर आपण नेक्स्ट बघूयात. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगायचं त्यामध्ये की टोलन टेस्ट पॉसिबल आहे का नाही ते. तर घ्या एक्झाम्पल नंबर 1. या ठिकाणी तुमचा हा कीटोन आहे. एक्झाम्पल नंबर 2 आहे, या ठिकाणी अल्डिहाइड आहे. एक्झाम्पल नंबर 3 अल्डिहाइड. एक्झाम्पल नंबर 4 आहे बघा, याला आपण बेन्झॉइन म्हणत असतो, बरोबर, बेन्झॉइन. एक्झाम्पल नंबर 5 आहे, या ठिकाणी ऑक्सिजन कीटोन आहे, या ठिकाणी OH आहे. दोन कीटोन आहेत. या ठिकाणी अल्डिहाइड आहे. या 8वा एक्झाम्पल आहे. हे एक एक्झाम्पल आहे. सांगा त्यापैकी कुठले कुठले तुमचे टोलन टेस्ट देतील. हा देणार आहे का सांगा, कीटोन आहे, कीटोन देत नाही, बरोबर आहे. अल्डिहाइड देतो, अल्फा हायड्रॉक्सी काय कीटोन आहे हा पण देणार. हे कसं देतं बघा, ह्याचं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगेन बरं. खूप मस्त मेकॅनिझम आहे. हे करेल का सांगा, इकडे अल्कोहोल आहे, इकडे कीटोन आहे, पण बीटा अल्फाला हायड्रोजन अल्कोहोल आहे का नाही, त्यामुळं हे नाही करणार. हे तर 2 कीटोन आहेत, नाही करणार आहे. हा अल्डिहाइड आहे, हा करेल बघा. हा ॲसिड फंक्शनल ग्रुप आहे, नाही करत. हा पण असाइल क्लोराईड आहे, नाही करत. आणि हा अमाइड आहे, नाही करत. ठीक आहे. आता हे कसं करतं बघा, ह्याचे मेकॅनिझम बघा कसे असणार आहे. बघा मेकॅनिझम कसे असते. आपण बेन्झाईन म्हणत असतो बरं का, बेन्झाईन.
डबल बॉन्ड ओ असणार आहे, या ठिकाणी काय असेल तुमचा बेंझिन असेल, या ठिकाणी काय असेल अगेन तुमचा हा OH असणार आहे. मला सांगा रिॲक्शन कुठल्या कंडिशनमध्ये सुरू आहे? बेसिक कंडिशनमध्ये, बरोबर आहे. काय रिएजंट आहे? AgNH3 टॉईस, या ठिकाणी आहे OH मायनस, या ठिकाणी आहे प्लस. ठीक आहे. मला सांगा ऑक्सिडेशन म्हणजे सिल्वर मिरर टेस्टमध्ये Agचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा? Ag प्लसचं कन्वर्जन Agमध्ये होतं, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला सिल्वर मिरर भेटत असतं. ह्याचे मेकॅनिझम जर बघितलं आपण तर मेकॅनिझम बघा कसे होते. आता हे बघा OH मायनस जो आहे, मला सांगा OH मायनस ॲसिडिक आहे, सॉरी बेसिक आहे का नाही? स्ट्रॉंग बेस आहे, बरोबर आहे. मग इथं हायड्रोजन कुठं आहे ॲसिडिक सांगा बरं. मला सांगा हे एक हायड्रोजन ॲसिडिक आहे बरं का, आणि हा पण हायड्रोजन कसा आहे? ॲसिडिक आहे. मग काय होतं बघा, हा जो OH मायनस आहे इथला बी हायड्रोजन रिमूव्ह करेल बघा. हा OH मायनस हायड्रोजन रिमूव्ह करेल, इथं निगेटिव्ह चार्ज येईल. आणि दुसरा जो OH मायनस आहे तो हायड्रोजन रिमूव्ह करेल, या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे. व्यवस्थित बघा चला काय होतं. आता डबल बॉन्ड O आहे, या ठिकाणी मी डायरेक्टली PH लिहितोय बरं का. PH म्हणजे बेंझिन आहे. ओके. काय बनलं सांगा इथं? O मायनस, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज काय शो करणार सांगा इथं? रेझोनन्स शो करणार आहे. रेझोनन्स शो केला म्हणजे काय झालं बघा इथं, या ठिकाणी PH डबल बॉन्ड, या ठिकाणी आहे O मायनस, या ठिकाणी आहे O मायनस, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे आता O मायनस म्हणजे चार्ज कुठला असो सांगायच्यावरती. O मायनस म्हणजे चार्ज कुठला असणार आहे? सॉरी, O मायनस म्हणजे किती इलेक्ट्रॉन असतील? निगेटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतील, बरोबर आहे. निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. तर ह्यामध्ये काय होतं बघा, जो काय तुमच्या रिॲक्शनमध्ये Ag प्लस आहे, Ag प्लस, तर एक इलेक्ट्रॉन जो आहे ह्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन ह्या Agकडे जात असतो बघा. Agकडे असं Ag तुमच्याकडे भरपूर मोल असणार आहे, बरोबर आहे. भरपूर मोल असले Agची. मग Ag प्लसकडे काय करा, हा एक इलेक्ट्रॉन द्या. तुम्ही मला सांगा आता Agकडे इलेक्ट्रॉन जर दिला तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा बरं. या ठिकाणी बेंझिन आहे, या ठिकाणी PH आहे, या ठिकाणी ऑक्सिजन, इथं डबल बॉन्ड, या ठिकाणी आहे ऑक्सिजन, बरोबर आहे. आणि प्लस काय असतील आपल्याकडे 2 Ag असणार आहे. Agचे आता प्रेसिपिटेट बनलेले, बरोबर आहे. काय प्रेसिपिटेट बनलेले बघा, Ag प्लसचं कन्वर्जन Ag0 मध्ये झालेलं आहे ना. इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे स्वतःचं काय होतं, त्याचं रिडक्शन होत असतं. आता ह्याने एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे जर काय राहिला, इथे एक इलेक्ट्रॉन राहिला आणि इथे एक इलेक्ट्रॉन राहिला, बरोबर आहे. करा आता बॉन्ड फॉर्म बघावर काय होणार आहे. हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड पण 2 इलेक्ट्रॉनने बनलेला असतो. हा एक बॉन्ड आणि हा एक बॉन्ड. तर बघा हा बॉन्ड इकडे जाईल, हा बॉन्ड इकडे जाईल, हे इलेक्ट्रॉन इकडे जाईल, हे इलेक्ट्रॉन इकडे जाईल. बघा काय बनेल इथं तुमचा जो काही कंपाऊंड बनणार आहे, या ठिकाणी PH आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. मला सांगा हा जो काही अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलेलं आहे? कीटोन म्हणजे ऑक्सिडेशन झालं आहे का नाही? येस, ऑक्सिडेशन झालं म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे बघा, टोलन रिएजंट इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ह्याचं कन्वर्जन, ह्याचं ऑक्सिडेशन केलेलं आहे आणि स्वतःचं रिडक्शन होऊन काय बनवलेलं तुम्हाला? Ag म्हणजे काय असणार? तुमचे सिल्वर मिरर असणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल बरं का. आणखी एक मी तुम्हाला स्टार करून क्वेश्चन देणार आहे बरं का, की तो बी तुमचा पॉझिटिव्ह टोलन टेस्ट देत असतं बरं का. तर तो कसा देतो तुम्ही ह्याचे मला मेकॅनिझम सांगायचं बरं का. ठीक आहे. आता हा जो काही तुमचा कंपाऊंड आहे बघा, हेच एक्झाम्पल घ्या, हेच सिंपल. डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. हा जो काही कंपाऊंड आहे तुमचा, हा कंपाऊंड तुमचे काय देणार आहे? गिव्ज पॉझिटिव्ह टोलन टेस्ट. ठीक आहे. ह्याला स्टार करून ठेवा, स्टार. आणि का देतं ह्याचे मेकॅनिझम तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे, सांगाल? आय होप की तुम्ही सांगाल आहे ना. ह्याचं मेकॅनिझम करा आणि मेकॅनिझम करून सांगा ह्याचं ऑक्सिडेशन कसं होतं आहे ना, किंवा हे कसा पॉझिटिव्ह टोलन टेस्ट देतो. आपण तर सेंटेन्समध्ये लिहून दिलेले की कीटोन डू नॉट गिव्ह पॉझिटिव्ह टोलन टेस्ट, पण अशा कंडिशनमध्ये किंवा हे जी कंडिशन आहे ह्यामध्ये तो देतो. ठीक आहे. कसं देतो काय नाही मेकॅनिझम मला सांगायचं आहे. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट टोलन टेस्ट. ठीक आहे. बघा आता तुम्ही हे टोलन टेस्ट हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, ॲडव्हान्स असू द्या किंवा जे मेन्स असू द्या किंवा नीट असू द्या, तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. व्यवस्थित आपण सगळं मेकॅनिझम सांगितलं कसं होतं ते. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? दुसरी टेस्ट बघूया, दॅट इज फेलिंग टेस्ट असेल किंवा बेनेडिक्ट टेस्ट असेल. ठीक आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.